हा जो प्रागभाव आहे ना तो असा आहे, जेव्हा पाणी येतो ना पाण्याबरोबरच शेवाळ निर्माण होते. आता पाणी हे चेतन आहे लक्षात ठेवा, आणि शेवाळ हे न ठरवता पाण्याने आलेलं त्याचं सब प्रॉडक्ट आहे, समजून घ्या. तसं मूळ आत्माचं चैतन्य हा वेगळा आहे आणि त्याचं जे सब प्रॉडक्ट आहे ते जीव जंतू माया अमुक तमुक आहे. पण जसं पाण्याशिवाय शेवाळ नाही, ऐका, पाण्याशिवाय शेवाळ नाही आणि शेवाळ नसलं तरी पाणी असतं, तसं आत्म्याशिवाय जग नाही आणि जग नसलं तरी आत्मा असतो. म्हणजे लक्षात येतं की आपणाला जेव्हा शेवाळ दिसतो आणि ते शेवाळ आहे ते पाणी नाही असं आपणाला वाटतं, तेव्हा एवढंच असतं, पाण्याच्या अवस्थेमुळे शेवाळ हे बाय प्रॉडक्ट झालेलं आहे. हे आपलं ज्ञान जे असतं ते आपण विसरलेलं असतो. म्हणजे पाण्याशिवाय शेवाळ नाही हे ज्ञान आपण विसरतो आणि तेव्हा आपणाला जर एखाद्या पाण्यावर पूर्ण शेवाळ दिसलं तर एखाद्याला वाटतं काय हिरवा गालीचा घातलेला आहे आणि तो त्याच्यावरून चालला तर तो पडतो. म्हणजे शेवाळ हे पाण्याचं बाय प्रॉडक्ट आहे, पण पाणी हे मुळात चैतन्य आहे आणि त्याच्या अनुषंगिक शेवाळ बाहेर पडली आहे. तसं आत्मा किंवा चैतन्याच्या अनुषंगिक जे बाहेर पडलं ते हे सर्व जग आहे, लक्षात घ्या. आता होतं कसं, जगाला आपण सत्यत्व का देतो? जसा अज्ञानी माणूस, जसा दुर्योधन त्या मय सभेमध्ये गालीच्या समजून चालायला लागला तेव्हा पाण्यात पडला आणि पाणी समजून धोतर बितर वर होऊन जायला लागला तेव्हा तो सरळ भूमीवर आहे. म्हणजे याचा अर्थ असा, गालीच्या कोणता आणि सपाट भूमी कोणती हे समजण्याचं जे ज्ञान होतं त्याच्यापासून तो दूर गेला होता. तसंच आपण शेवाळ कोणतं आणि पाणी कोणतं, बिंब कोणतं आणि प्रतिबिंब कोणतं याचं ज्ञान विसरलो की जसं लहान बालकाला किंवा जो लहान मारुती किंवा लहान वयातला राम चंद्र पाण्यातला चंद्र धरायला गेला, हे जसं अज्ञान आहे ते अज्ञान का आलं? कारण ज्ञान आधी आहे. आता ज्ञान आधी आहे म्हणजे जागृती आधी आहे, लक्षात ठेवा. सूर्य आधी उगवतो, समजून घ्या. सूर्य उगवला की सूर्याबरोबर उरलेलं जग जागृत होतं. पण सूर्याच्या दृष्टीने जग आहे का नाही प्रश्न नाही. जग हे जगाच्या दृष्टीने असतं आणि मग जगाचे सर्व व्यवहार सुरू होतात. आता सूर्यामुळे जग निर्माण झालं बरोबर आहे, पण त्याच सूर्यामुळे पाण्यावरती पाण्याच्या मदतीने शेवाळ निर्माण झालं, काही वेगवेगळ्या प्रक्रिया होऊन. आता पाण्यावर शेवाळ झालं, पाणी खरं आहे आणि शेवाळ नंतर आहे. पण एखादा अज्ञानी माणूस शेवाळच आधी समजतो. शेवाळ आधी समजणं म्हणजे प्रागभाव, म्हणजे पूर्वीपासून शेवाळ आहे म्हणजे पूर्वीपासून माया आहे आणि माया पूर्वीपासून आहे आणि नंतर त्याचे परिणाम आहेत. म्हणजे माणूस काय म्हणतो मी आत्मा आहे, ही त्याची पूर्वीपासून जर समज असेल तर मी आत्मा आहे पूर्वीपासून म्हणजे प्रागभावी तो स्वतःला आत्मा समजतोय. आता जर तो आत्मा समजेल तर आत्म्यासारखं त्याचं वर्णन नाही ना, तो असंग नाही, तो साक्षीत्वात नाही, तो तटस्थ नाही. म्हणजे मी आत्मा आहे समजणारी बुद्धी प्रागभावी म्हणजे पूर्वीपासून माया म्हणून काम करते आणि ती स्वतःला आत्मा समजते. आणि सोहम 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 असा किती म्हणत असला तरी वर्तनात त्याचं वेगळं असतं आत्म्यापेक्षा. म्हणजे जो आत्मा आहे ती पहिली जागृती आहे. त्या जागृतीमधून अज्ञानवश होऊन माणसाची बुद्धी स्वतःला आत्मा समजते आणि मग आत्मा समजून ती जर आपली टीव्ही बडवत राहिली तर प्रश्न तो नाहीच आहे. पण बुद्धी आत्म्याचं बाय प्रॉडक्ट आहे, माणूस हे आत्म्याचं बाय प्रॉडक्ट आहे. त्यामुळे अंतःकरण चतुष्टय हे सर्व बाय प्रॉडक्ट आहे. त्यामुळे कुठलंच मनबुद्धी चित्त अहंकार कुठलाच कोश कुठलीच आत्म्याची गोष्ट ही आत्मा नसते, ते सर्व आत्म्याचं बाय प्रॉडक्ट असते. पण हे जे बाय प्रॉडक्ट आहे त्याला खरं समजणं म्हणजे प्रॉडक्टच्या आधी बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे सूर्याच्या आधी माया आहे असं समजणं दॅट इज रॉंग. पहिली जागृती आहे, जागृतीतून आपल्याला झोप आली म्हणजे अज्ञान निर्माण झालं की अज्ञान ही प्रागभावी पूर्वीपासून असलेली अवस्था म्हणजे माया आहे आणि मग त्या अज्ञानातून ज्या वेगवेगळ्या समजुती होतात ते मायावी जग आहे. म्हणून क्रम जागृती स्वप्न
आणि सुषुप्ती असं आहे. जागृती म्हणजे ज्ञान, स्वप्न म्हणजे मायाही पण, आणि गाढ झोप म्हणजे पूर्ण म्हणजे काय म्हणतात तमोगुण. म्हणून सत्वगुण जो आहे म्हणजे ज्ञान आधी आहे, ते मावळल्यानंतर अज्ञान आणि त्याच्यातून स्वप्न दृश्य निर्माण होतं आणि ते खरं मानायला लागतो माणूस. हा जो पुढचा भाग आहे. तेव्हा जरी माया ही प्रागभावी म्हणजे एखादं फसण्यापूर्वी माया असते. म्हणजे बघा, दोरीला साप समजणं, तर दोरी पूर्वीपासून तिथे आहे, ऐकाय, आणि ती दोरी म्हणूनच आहे. पण दोरीला साप समजणं हे त्याच्या आधी आहे. म्हणून माया आधी आहे, म्हणून दोरीला साप समजलं जातं. परंतु दोरीच्या आधी माया म्हणून अज्ञान आहे, पण त्या अज्ञानाच्या आधी जर ज्ञान असेल तर दोरीला साप समजलं जाणार नाही. म्हणून अज्ञान हे माया म्हणून प्रागभावी आहे आणि नंतर एक वेळा जग बीग ह्या अज्ञानाच्या खऱ्या गोष्टी समजतो, त्या खोट्या गोष्टी आपण आहे ते समजत नाही आपल्याला. म्हणून पूर्वी माया म्हणजे बुद्धीचा भ्रम आणि त्यानंतर सर्व भ्रामक जग. त्यामुळे आपल्याला असं वाटतं आपण जन्माला आलो, आपण मरणार, आपल्याला मोक्ष हवाय. बेसिक काहीच जन्माला आले नाही, काहीच मरत नाही. फक्त इथे आहे ते जसंच्या तसं आहे हे जर आपल्या बुद्धीने स्वीकारलं तर आपली बुद्धी, आपली संपूर्ण असणं हे आत्ममय होऊन जाईल. मग जगणं, मरणं, येणं, जाणं या एक ज्याला आपण म्हणतो साखळीतल्या घटना म्हणून पाहिल्या जातील. त्यामुळे मग मोक्ष पण नाही आणि बंधन पण नाही. कारण काही जन्माला आलं नाही तर मरणार काय, जन्माला आलं नाही तर बंधन नाही, त्यामुळे बंधन नसेल तर मोक्षमय व्हायचा काय. म्हणून सर्वाच्या आधी जागृती आहे आणि ती जागृती जर कायमस्वरूपी राहिली तर प्रागभावी माया म्हणजे पूर्वीपासून असलेली माया. तर ती प्रागभावी म्हणजे कुठे जगाच्या आधी माया आहे एवढ्या अर्थात ती आधी आहे. पण जगाच्या आधी माया असली तरी मायेच्या आधी आत्मा म्हणजे ज्ञान आहे. ते जर पक्क असेल तर हे सर्व जन्म मृत्यू अमुक तमुक हे अनायसे खोटा हे समजेल आणि मग प्रश्नच येणार नाही. बुद्धीला आत्मा समजणं, मनाला आत्मा समजणं वगैरे वगैरे. आता इथे जे मनाला आत्मा समजणं आहे ना, हाच तो ऑब्झर्वर इज द ऑब्झर्वचा बऱ्यापैकी दोष असतो. म्हणजे मन जेवढं खंडित तेवढं ते त्याला खंडित दिसतं आणि मन अखंड झालं की मन राहतच नाही, तो आत्मा होतो आणि मग सगळीकडे आत्मवत जग दिसतं असं. म्हणून ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व याच्यामध्ये अखंड अखंडाला पाहते असं जेव्हा भाग असेल तेव्हाच द दॅट संपलं. द दॅट समजतं. आता द दॅट समजलं जे आय एम धिस हा भाग जातो, फक्त एकच आहे समजतो. म्हणून अखंडाला अखंड पाहणं हे खरं ऑब्झर्वर इज द ऑब्झर्वर काम आहे. खंडित माणूस खंडित म्हणून सर्व पाहतो, त्यामुळे त्याला खंडित म्हणजे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व वाटतं. तसं हे संपूर्ण करतायत. खंडित खंडिताकडे पाहतो आणि आपल्याला खंडित समजतं. पण पूर्ण पूर्णच असल्यामुळे सर्व पूर्ण पाहतो. ती जी शेवटची स्थिती आहे ती अभिप्रेत आहे कृष्णमूर्तीला. म्हणून ती स्थिती समजत नाही म्हणून ते आधी म्हणतात ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड बट इट इज ऍज पर द कॅपॅसिटी ऑफ द ऑब्झर्वर. तेच तुम्ही सांगितलं की ऑब्झर्वर इज ऑब्झर्व ऍज पर हिज कॅपॅसिटी. हा, हे जे महत्वाचं आहे ते विसरून लोक बोलतात. त्यामुळे कुणाला वाटतं साधी गोष्ट आहे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व. कृष्णमूर्ती नसतंय का, हे कृष्णमूर्तीचं वचन आहे. ते जरूर खरं आहे, ते जरूर खरं आहे. परंतु माणूस आणि त्याची बुद्धी ज्या गोष्टीशी एकरूप होते ती गोष्ट तो स्वतः समजतो, बुद्धी किंवा मन लक्षात घ्या. परंतु जर माणसाच्या लक्षात आलं की संपूर्ण आपला इंद्रिय संघात आहे 36 तत्वाचा, तो कळत न कळत बाय प्रॉडक्ट ऑफ द दॅट आहे. बरोबर आहे, बाय प्रॉडक्ट. तर बाय प्रॉडक्ट ऑफ द दॅट असेल तर बाय प्रॉडक्ट द दॅट होऊ शकत नाही. म्हणजे बाय प्रॉडक्टचा जर माणूस त्याग करू शकेल तर तो बाय प्रॉडक्ट टाकलं की ती ओरिजिनल प्रॉडक्ट होईल. म्हणजे खंडिततेचा त्याग केला की तो अखंडित होईल. आणि असा जेव्हा अखंडित माणूस असतो तेव्हा संपूर्ण जग त्याला अखंडित दिसतं. म्हणजे आत्मा सर्वत्र आत्मभान पाहतो आणि माणूस सर्वत्र माणूस भान पाहतो. व्यक्ती सर्वत्र व्यक्तिभान पाहते.
कुत्रा सर्वत्र कुत्रा भावून पाहतो. आता मुंगणारा कुत्रा मी पाहणं हा एक तऱ्हेचा श्वानभावच आहे हो, लक्षात घ्या. मानवभाव पण नाही, प्रागभाव झाला आता श्वानभाव. हा श्वानभाव आहे, तो मानवभाव पण नाही असं मी सांगतो. प्रागभाव आणि श्वानभाव. म्हणून जेव्हा भागवतोची देव म्हणतात तेव्हा मी श्वान आहे हा श्वानभाव. ऐका, मी अमुक आहे अमुक भाव, पण देव बी असं काही नाही. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्ण उरतं आणि पूर्ण राहतं. हा जो पूर्ण भाव आहे तो कृष्णमूर्तीना होलिस्टिक भाव म्हणून अभिप्रेत आहे. होलिस्टिक, बरोबर, ऑब्झर्व म्हणताना हे बिंबलं पाहिजे.